धन्यवाद बादल सर. तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेत प्रायोजक वरेनियम क्लाउड लिमिटेड, सहप्रायोजक विशाल सेवा फाउंडेशन. एक चांगली देखणी रोमहर्षक स्पर्धा नक्कीच. आणि या स्पर्धेविषयी म्हणेन रोमांच थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अवैध बळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा. वरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 एक देखणी आणि रोमहर्षक स्पर्धा. नक्कीच कोणी चुकवण्याचा क्षण आणि कोणी चुकवण्याचा सोहळा आज रंगतो या मैदानावरती. डीजेचा थरार, लालित्यपूर्ण समालोचन, पंचांची उत्कृष्ट कामगिरी आणि या सर्वांच्या साथीनं वरेनियम प्रीमियर लीग 2024 कोकण नावची ही स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळते. मेगा फायनल, महाअंतिम सोहळा, ग्रेट ग्रँड फिनाले, बेस्ट ऑफ 3 ज्यामध्ये पहिला सामना बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाच्या नावे, दुसरा सामना राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या नावे. आणि या दोन बलाढ्य संघांदरम्यान सरते शेवटी कोण असेल बलाढ्य या मैदानावरती. नक्कीच कोण असेल विजयश्री प्राप्त करणारा संघ हे पाहणं औत्सुक्याचं आणि या प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना या मैदानावरती. मेगा फायनलचा ग्रेट ग्रँड फिनाले, राजाराम वॉरियर्स तळवडे बनाम बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी. नाणेफेक जिंकले आणि प्रथम निवडलाय फलंदाजी. मेगा फायनल मध्ये दुसऱ्या डावात प्रतिस्पर्धी संघावरती धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा दबाव ठेवावा आणि त्याच दृष्टिकोनातून आपण प्रथमतः फलंदाजी करावी हा प्रयत्न असेल. गोलंदाज समीर, स्ट्राइक एंडवरती जॉन. पहिला चेंडू ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न जॉनच्या बॅटमधून निघालाय, मात्र यावेळेस चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. घोषित स्वरूपाच्या एरियात नवा चेंडू गेलाय. मिळाली ती एक धाव आणि या एका धावेनं एका सिंगल निशी धावसंख्येला होते चालना प्राप्त. धावसंख्येला होते सुरुवात ज्या जॉनने आक्रमकता प्रदान करून दिली. लीग स्टेज मधील सामन्यांमध्ये संघासोबत नव्हता, परंतु आज मात्र संघाच्या गोट्यात सहभागी होतोय. एक सलामीवीर म्हणून धडाकेबाज सुरुवात जॉनने प्रत्येक सामन्यात दिली आपल्या संघाला. आणि नक्कीच या सामन्यात देखील आशा असेल, अपेक्षा असेल जॉनच्या बॅटमधून की यावेळेस जॉनची बॅट तळपावी या मैदानावरती. आणि नक्कीच एक रोमहर्षक फटकेबाजी जॉनच्या बॅटमधून देखील पाहायला मिळावी. जॉन फर्नांडिस नॉन स्ट्राइक एंडवर पहिल्या चेंडूवरती मिळवलेली सिंगल आणि त्यानंतर स्ट्राइक एंडवर रंजन केणी, मळगावचा सुलतान असा ज्याचा उल्लेख केला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती एक युवा खेळाडू यशस्वी कर्णधार समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप सुंदर चेंडू, प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर वळण, फिरकी, स्विंग पाहायला मिळतोय गोलंदाज समीर कडून. आणि त्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेला हा कट होणारा चेंडू, वळण घेणारा चेंडू समाप्त होतो यष्टीरक्षक गोपाळ भट्टा यांच्या हातात. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावली एका धावेवरती आणि गोलंदाज यावेळेस चेंडू लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. नक्कीच चेंडू बहुधा काहीसा दूर शरीरापासून आणि या चेंडूपासून चेंडू सोबत छेडछाडी करण्याचा कुठचाही प्रयत्न न करता चेंडूला जाऊ दिलं जातंय, लेफ्ट केलं जातंय हे फलंदाज रंजन कडून. म्हणूनच मिळालेली एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त एका धावेने धावसंख्येत पडलेली भर स्कोरबोर्ड परावर्तित 2 या धावसंख्येवरती, 2 या आकड्यावरती. समीर वेंगुर्लेकर एक कौशल प्राप्त गोलंदाज, फिरकीसाठी सतत वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज, परंतु यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा चेंडू. आणि नक्कीच वरेनियम षटकात सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि याचाच पुरेपूर फायदा उठवला जातोय फलंदाज रंजन केणीच्या बॅटमधून. स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळलेला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रातील निघालेला हा फटका, वन बाउंस चेंडू सीमारेषा पार, वरेनियम चौकारासाठी मिळालेल्या 4 धावा आणि स्कोरबोर्ड परावर्तित 6 या आकड्यावरती. यावेळेस हा चेंडू आखूट टप्प्याचा, उसळी प्राप्त करणारा हा चेंडू वेगात फेकलाय, उसळी प्राप्त केले आणि त्यानंतर चेंडू वाईड सुवाईड असल्याची पंचांची झालेली खूण. मिळालेली अतिरिक्त 1 धाव, धावसंख्या ही देखील परावर्तित, स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती. वेगाने भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यात माहीर हा गोलंदाज, परंतु आज मात्र कसपणा लावावा लागेल या मेगा फायनल दरम्यान. यावेळेस रंजनच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, आसमान दाखवलंय, परंतु काही काळ आसमानाची सफर केल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा जमिनीवरती येतोय. मैदानात आल्यानंतर मिळालेली 1 धाव मात्र या चेंडूवरती.
एक सिंगल क्विक सिंगल पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र या एका धावेनं धावसंख्या परावर्तित 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात आतापर्यंत 8 धावा पूर्णत्वास केल्यानंतर जॉन फर्नांडिस स्ट्राईक एंडवर. हा फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय आणि याचा पुरेपूर फायदा जॉनने आसमान दाखवलाय. बिना तिकीट हवाई सफर चेंडूला आणि त्यानंतर मिळालेल्या 6 धावा वारणीयम षटकार. समीर वेंगुर्लेकरच्या विरोधात फलंदाज जॉन फर्नांडिसच्या बॅटमधून धावसंख्या परावर्तित 14 या धावसंख्येवरती. नक्कीच खरं तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना जी आक्रमकता हवी होती ती आक्रमकता दाखवत असताना यावेळेस हा वेगवान चेंडू क्विकर वन पाहायला मिळाला, परंतु दिशा भरकटतोय गोलंदाज. अतिरिक्त स्पेस जनरेट करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण हे नक्कीच विसरलाय आणि त्यानंतर मात्र टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला कट होणारा चेंडू. पंचांचे दोन्ही यात सवांतर. मिळालेली एका धावेची खूण वाईड चा 1 धाव आणि एका धावेनं धावसंख्या परावर्तित 15 या आकड्यावरती. यावेळेस देखील फटका उडवला जातोय. सुहास पवार क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन क्षेत्ररक्षणात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. समीरच्या विरोधात निघालेला जॉनचा हा फटका देखील अतिशय सुरेख मात्र मिळवून दिली जाते ती 1 धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल परावर्तित 16 या धावसंख्येवरती. पाऊस जरी आला तरी सामना सुरू असेल याची आपण नोंद घ्या. पाऊस जरी आला तरी सामना सुरू असेल याची आपण नोंद घ्या. धावसंख्या तब्बल पोहोचते 16 या धावसंख्येवरती. नक्कीच या स्पर्धेचा विचार केला. वारणियम कोकण प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा. या स्पर्धेदरम्यान आपल्याला सर्व काही पाहायला मिळालंय. विकेट हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. षटकार चौकार पाहायला मिळालेत, परंतु एकच कमतरता होती. स्पर्धा सुरू झाल्यापासून वरुण राजाने हजेरी लावली नव्हती, परंतु ती हजेरी देखील या मेगा फायनलला ग्रँड फिनाले दरम्यान या ठिकाणी वरुण राजा आपली हजेरी लावत असताना आसमानातून हा सामना पाहून यावेळेस मेगा फायनल दरम्यान प्रत्यक्ष हजेरी आणि गोलंदाजी देखील बदल. गोलंदाजी मार्कवरती गणेश कुबल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्याचं अग्रगण्य नाव आणि या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट टेकरमध्ये देखील जो गोलंदाज आघाडीवर पहिल्या क्रमांकावर. छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल सज्ज पाहायला मिळतोय. राजाराम वॉरियर्स तलवडे संघ याचकडून दुसऱ्या षटकादरम्यान. दुसऱ्या षटकात कोकण पॉवर प्ले आणि या पॉवर प्ले मध्ये सर्व खेळाडू म्हणजे गोलंदाज विकेट किपर वगळला तर बाकीचे सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. यावेळी चांगला चेंडू फटका उडवण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर गणेश कुबलच्या दिशेने आलेला चेंडू. गणेशची चांगली फील्ड. टप्पा क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या पाठीमागे आलाय. बबल नाईक चेंडूच्या पाठीमागे. ज्या खेळाडूंना यापूर्वी उत्कृष्ट झेल टिपला होता यावेळेस मात्र पदरी अपयश आणि फलंदाज रंजनच्या बॅट मधून वरेनियम षटकार निघताना या मैदानावरती. गणेश कुबलचा काहीसा ओव्हरपिच लाईनचा चेंडू आणि याचाच पुरेपूर फायदा उठवलाय आणि म्हणूनच धावसंख्या देखील परावर्तित 23 या आकड्यावरती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू काहीसा फुलटॉस देखील पाहायला मिळालाय. डीप स्क्वेअर लेग मधून दाजी नाईक चेंडूवरती येतोय. चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण दाजीच्या माध्यमातून. सेफ हँड्स आहेत त्या ठिकाणी. गौरेश कांबळे, दाजी नाईक 7 डीप मध्ये क्षेत्ररक्षणात. सध्या लॉंग ऑन मध्ये अक्षय घाटवळ देखील पाहायला मिळतोय आणि ज्याच्या वेळी या खेळाडूंकडे चेंडू जातोय नक्कीच केवळ एकेरी धावच मात्र पाहायला मिळते. यावेळेस वेगवान फटका उडवण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडूचा वापर आणि त्यानंतर मात्र हा चेंडू बॅटची कड घेतल्यानंतर जातोय विकेट किपर गोपाळ भटा यांच्या हातात. हलकसं अपील हे विकेट किपर गोलंदाजाकडून. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता फलंदाज खेळाडू वृत्ती दाखवत जॉन फर्नांडिस मैदान सोडत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ ज्या जॉनने खेळला या मैदानावरती आणि या 5 चेंडूत एका षटकाराच्या मदतीनंतर 3 सिंगलचा सहारा घेत 5 चेंडूमध्ये धावा बनवल्या तब्बल 9 धावा. जॉनचे छोटेखानी उपयुक्त खेळी होते समाप्त आणि या छोटेखानी उपयुक्त खेळीच्या समाप्तीनंतर राजाराम वॉरियर्स तलवडे या संघासमोर प्रथमतः फलंदाजी करत असताना बाबूस्पोर्ट सावंतवाडी संघ आतापर्यंत धावसंख्या बनवतोय 24 धावा. दुसऱ्या षटकातील गणेश कुबलच्या या दुसऱ्या षटकातील कोकण षटकातील चेंडू समाप्त होत आहेत तब्बल 5 आणि या 5 चेंडूंवरती बनतायत धावा 8.
एकंदरीत धावसंख्या 24 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकात 16 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश षटकातील उर्वरित चेंडू घेऊन तर नक्कीच जे काम जॉन कडून अर्धवट राहिलंय ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी नवीन फलंदाज डाव्या हाताचा अजून एक तडाखेबंद फलंदाज मैदानात जीजी रेडकर. जीजीसाठी आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ्टीच्या काहीसा बाहेरील होता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, एक चांगला फटका नक्की जीजीच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र धावसंख्या देखील परावर्तित. 2 षटकांच्या 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 25 या आकड्यावरती. विकेटचं महत्त्व जाणलं जातंय फलंदाज जीजीच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेनं, परंतु चेंडूचा प्रवास थर्ड मॅन क्षेत्रात त्या ठिकाणी घोषित स्वरूपाची धाव आणि या घोषित स्वरूपाच्या एका धावेनं धावसंख्या परावर्तित 25 या आकड्यावरती. सामना दरम्यान गोलंदाजी मार्कवरती बदल वापर केला जातोय बहुधा बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा. पंचांकडून इशारा बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा नक्कीच पाहायला मिळालाय आणि या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती बदल. गोलंदाज सुहास पवार देखील पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज मेगा फायनल मध्ये बेस्ट ऑफ 3 जो पहिला सामना रंगला. पहिल्या सामन्यात 6 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. डावा त्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार जरी बसला तरी त्यानंतर मात्र राहिलेले 5 चेंडू फेकत असताना प्रतिस्पर्धी संघाला 2 धावांची गरज असताना ज्यानं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन गेला तो गोलंदाज यावेळेस सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याण मुंबई या मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूला कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय आणि आज देखील पुन्हा एकदा एक अष्टपैलू खेळाडूचं योगदान देताना सुहास. लेफ्ट आर्म राऊंड विकेट जीजीसाठी. हा फटका नक्कीच निघालाय जीजीच्या बॅट मधून. पंचांचा इशारा षटकार असल्याचा. काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू पूर्णपणे नक्कीच संधी होती फलंदाजाकडे चेंडू पाहायची आणि त्यानंतर फटका खेळायचे. सुरेख फटका जीजीच्या बॅट मधून. धावसंख्या परावर्ते 31 या आकड्यावरती. यावेळेस हा चेंडू जीजीसाठी. चेंडू सोडण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला. लेफ्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो मात्र टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेणारा हा चेंडू समाप्त होतोय यष्ट्यांवरती. पायचीत होतोय फलंदाज. लेग बिफोर विकेट LBW या नियमाच्या आधारे फलंदाज माघारी परतत असताना जीजी शिवराम रेडकर त्या खेळाडूनं यापूर्वी षटकार घेतलाय. 3 चेंडूत 7 धावांचं योगदान जीजीच्या बॅट मधून आणि 31 या आकड्यावरती. 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दत्तू सावंत अजून एक ओव्हरसीज खेळाडू आणि हे कॉन्टेस्ट बघणं नक्कीच औत्सुक्याचं. एका बाजूने राजाराम वॉरियर्स तलवडे संघ यांचा आयकॉन सुहास पवार गोलंदाजी मार्कवर तर राहिलेले चेंडू 4 चेंडूंना फेस या षटकातील करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दत्तू सावंत असेल. स्ट्राईक एंडवर सज्ज. सावर्डे रत्नागिरीवरून आज ज्याला आमंत्रित केलं गेलंय सामील केलं गेलंय बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाच्या गोट्यात तो हा खेळाडू या मैदानावरती. आज खेळ कशा प्रकारे असेल या मैदानावरती या खेळाडूचा हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरतंय. 2-3 मोठे फटके जर निघाले दत्तूच्या बॅटमधून लाभदायक असेल बाबू सावंत संघासाठी. पाहूया गोलंदाज सुहास. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडलाय चेंडू. कट देखील पाहायला मिळालाय. बाहेरच्या दिशेला वळलाय. सफल झाल्यानंतर फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या प्रयत्नात चेंडूची लाईन मिस करतोय फलंदाज आणि म्हणूनच हा चेंडू देखील निर्धाव. बाकीचा सोपस्कार यष्टीरक्षक गोपाळ भट्ट यांच्याकडून पूर्ण केल्यानंतर गोलंदाज सुहास. यावेळेस फटका उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला दाजी नाईक समीर वेंगुलेकर 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. राजाराम वॉरियर्स तलवडे संघाला मिळालेली अजून एक सफलता. ज्या कामगिरीसाठी गोलंदाज सुहास पवारला कर्णधार गोपाळ भट्ट यांनी गोलंदाजी सोपवली होती 3ऱ्या षटकादरम्यान ती कामगिरी चोख पार पाडत असताना जरी पहिल्याच षटकात पहिल्या चेंडूवरती नक्कीच जरी फटका बसला षटकार बसला तरी त्यानंतर कमबॅक करत असताना या मैदानावरती गोलंदाज सुहास पवार. आव्हान आहे एकमेकांसमोर या दोनही संघांचं परंतु या आव्हानाला सामोरे जात असताना चोख प्रत्युत्तर देखील दिलं जातं या मैदानावरती. राजाराम वॉरियर्स तळवडे बनाम बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी
अशी जुळलेली ही ग्रंथिका या मैदानावरती या दोन संघांची बेस्ट ऑफ 3 एक सामना राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या नावे तर एक सामना बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाच्या नावे आणि हा बेस्ट ऑफ 3 मधील तिसरा सामना नक्कीच कोणता संघ आपल्या नावे करेल आणि या पहिल्या क्रमांकाच्या रोख रकमेवरती साथ आकर्षक क्रिस्टल ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल हे पाहणं चुक्याचं काही क्षणांची प्रतीक्षा आणि त्यानंतर असेल ते स्पष्ट पण तत्पूर्वी मात्र न्यू बॅटर मैदानात 3 गडी बाद झाल्यानंतर वरेनियम विकेट तिसरा धक्का राजा नाटेकर नवीन फलंदाजाच्या रूपात मैदानात तर गोलंदाजी मार्कवरती सुहास पवार ज्यानं वरेनियम विकेट आपल्या नावे केलाय तर 2 तब्बल एकाच षटकात यावेळी देखील पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न टप्पा पडलाय वेग आहे भन्नाट या चेंडूवरती सात ऑफ्टीच्या काहीसा बाहेरून गेलेला चेंडू पंचांचे दोन्ही यात समांतर मिळालेली अतिरिक्त एक धाव आणि या एका धावेनं धावसंख्या ही देखील परावर्तित 32 या धावसंख्येवरती यावेळेस कवच दिशेने फटका उडवण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेल्यानंतर बॅकफुट पंच करावा प्रयत्न फलंदाज राजा नाटेकर याचा क्षेत्ररक्षणात तेवढीच चांगलं फील्ड देखील पाहायला मिळतंय डीप मधून सँडी गुंडेकर चेंडूवरती येण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट पॉइंट क्षेत्रातील क्षेत्ररक्षक पीटर फर्नांडिस चेंडूपर्यंत पोहोचत फेक करेल तोपर्यंत मात्र मिळालेली एक धाव बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाला आणि या एका धावेनं धावसंख्या परावर्तित 33 या आकड्यावरती 33 लॉस ऑफ 3 विकेट्स सुहास हा चेंडू बॅकफुटला गेल्यानंतर खूप सुंदर फटका आणि या फटक्यासाठी आधीच क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे त्या ठिकाणी कशा प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न करेल प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज हे जाणलं जातंय त्या ठिकाणी ओळखलं जातंय कर्णधार गोपाळ भट्ट यांकडून आणि टेनिस बराच जो तो अनुभव पणाला लावत असताना चांगलं फील्ड प्लेसमेंट यावेळेसचा फटका खूप सुंदर परंतु मात्र एक धाव आणि या एका धावेनं 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 34 धावसंख्येवरती गोलंदाजी मार्कवरती असेल बदल सतत कमेंट्री बॉक्स मध्ये देखील होतोय बदल मी सचिन सावंत या स्पर्धेतून आपली सर्वांची रजा घेतोय आणि माईक सुपूर्द करतो या पहिल्या डावातील षटकांसाठी सिद्धू परब यांच्याकडे धन्यवाद हल 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 चेक धन्यवाद सचिन नमस्कार स्वागतम सुस्वागतम पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 संग्राम रंगतोय आपल्या जिमखाना सावंतवाडीच्या या मैदानावर आणि 2 बलाढ्य संघांची ग्रंथिका अगदी महत्त्वाच्या अंतिम सामन्यात रंगली दोन्ही संघ बेस्ट ऑफ 3 मध्ये एक सामना जिंकून अगदी या महत्त्वाच्या सामन्यात 75,000 रुपयांच्या रोख रुपये रकमेच्या पारितोषिकावर आणि क्रिस्टल ट्रॉफीवर चॅम्पियन म्हणून कोण नाव कोरेल हे सांगणारा सामना हे याचे उत्तर देणारा सामना गौरेश कांबळी येतोय गोलंदाजी मार्कवर पंचांचे दोन्ही हात समांतर पंजाब टू हरियाणा वाशी टू काशी चांदा टू बांदा पेरनेम टू मडगाव कोरगाव टू कारवार असं जास्त सांकेतिक भाषेत विवरण केलं जातं तो चेंडू दरम्यान यावेळी लेफ्ट हँड शॉट येतोय 19-20 पंचांचा इशारा येणं बाकी आणि पंचांचा इशारा आलाय मात्र एक धाव घोषित क्षेत्रात चेंडू जातो एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा धावफलकावर किती धावांचं आव्हान ठेवलं जातंय हे बघावं लागेल कमीत कमी या सामन्यात थोडासा सूर्य मावळतीकडे झुकताना 60 65 70 धावांचं आव्हान देखील मोठं वाटू शकतं उडावला यावेळी कोणती दया मायाने दाखवतो चेंडू भिरकावून दिलाय चेंडू भिर 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 करत गगनाला गवसणी घालणारा फटका वरेनियम षटकार इट्स मॅक्सिमम सिक्सर स्टँड अँड डिलिव्हर खूप सुंदर फटका ह्याच फटक्यांसाठी माहीर असलेला राजा नाटेकर मळगावचा हा खेळाडू आक्रमक शैलीचा फलंदाज यावेळी जिमखाना सावंतवाडीच्या मैदानावर राजाराम वॉरियर्स तळवडेसारख्या एका बलवान संघाविरुद्ध आपलं नशीब आजमावतोय आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय धावफलकावर धावसंख्या पोहोचली 42 धावा यावेळी बॅटची लेज घेतोय चेंडू ऑप्टिकच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न बॅटची लेव्हरेज थेट यष्टिरक्षकाच्या हातात गोपाळ भट्टा येतोय चेंडूवर कोणती चूक करत नाहीये आणि राजा नाटेकरला
पेव्हिलियनचा रस्ता दाखवला जातोय. परेनियम विकेट राजा नाटेकर बॅक टू दी पेव्हिलियन. हॅलो 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 गोपाळ भट्टाच्या नावावर आतापर्यंतचा या इनिंग मधला दुसरा झेल. हॅलो विकेटच्या मागे फक्त विकेट किपिंग पुरताच मर्यादित नाही. सिद्धू आता प्रतीक्षा आहे फक्त पावसाची. थोडासा पाऊस लागला की आजचा दिवस सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा स्पर्धेची आखणी झाली, पाऊस लागला तर स्पर्धा कुठे भरवायची याची चर्चा झाली आणि एकच नाव डोळ्यासमोर आलं, सावंतवाडी जिमखाना मैदान. कारण इथे आहे एक सुसज्ज ग्राउंड आणि सिमेंट पिच. या सिमेंट पिचसाठी आभार मानावे लागतील मॉर्निंग बॉईज आणि इव्हिनिंग बॉईज या दोन्ही संघाचे, ज्यांनी हे क्रिकेटचं सिमेंटचं पिच बनवलं आणि त्यामुळे ही सुंदर स्पर्धा या ठिकाणी घडवता आली. धन्यवाद मॉर्निंग बॉईज सावंतवाडी, धन्यवाद इव्हिनिंग बॉईज सावंतवाडी. पावसाची आवश्यकता असं वाक्य आपल्याकडून आल्यानंतर विकास गावडे सरांनी थोडीशी तिरकी नजर तुमच्यावर देखील टाकली. कारण पावसाची आवश्यकता त्यांच्या संघासाठी तात्पुरती तरी गरजेची नाही आहे. सँडी गुरुंडेकर देखील थोडासा इशारा देतोय, आमची बॅटिंग संपल्यानंतर येऊ दे, आम्ही एन्जॉय करू. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूला करवट बदलतोय. चेंडूपळीचा संपर्क होताना दिसत नाहीये. चेंडूपळी आणि दरम्यान डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 4 षटकांचे होते सांगता धावफलकावर स्थिरवलेले धावफरक 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी तसंच आभार मानावे लागतील गुरु पेडणेकर, ज्यांची मोठी मेहनत या स्पर्धेसाठी मैदानासाठी. गुरु पेडणेकर, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार आहेत. ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे आभार. खास करून या रसिक राजाचे आभार. एवढा शांत रसिक राजा सावंतवाडीमध्ये पाहायला मिळाला. खरोखरच एवढी सुंदर स्पर्धा या सावंतवाडीच्या सुंदरवाडीच्या प्रेक्षकांनी सजवली. या रसिक राजाचे आणि या प्रेक्षकांचे सुद्धा वरेनियमच्या वतीने, कोकण नाऊच्या वतीने, विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने आणि आमच्या कॉमबॉक्सच्या वतीने मनपूर्वक आभार. खरोखरच कोकण आणि क्रिकेटचं नातं सर तसं अतूट आहे. आणि ज्यावेळी कोकण आणि क्रिकेटच्या नात्याबद्दल बोललं जातं त्यावेळी जर मालवणी भाषेत सांगायचं झालं तर ऐकूया पुढच्या चेंडूनंतर. बॅकअप दॅन टाकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत उडायला, कारंजा झेलची संधी. पीटर फर्नांडिस, यस दॅट चेंडू विडेकन, वरेनियम विकेट. आणखी एक मोहरा, मळगावचा सुलतान बॅक टू दी पेव्हिलियन. 43-42 या आकड्यावर 5वा गडी. अर्धा संघ माघारी परतलाय आणि त्यावेळी आलाय मिस्टर हार्ड हिटर सर्वेश सावंत, ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ आणि कोकण नाऊ चॅनलच्या संचालिका वैशाली गावकर मॅडम या मैदानाच्या दिशेने येताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे कोकण नाऊ चॅनलचे संस्थापक आणि सध्या पत्रकार म्हणून महाराष्ट्र राज्यस्तरावर कामगिरी बजावणारे आमचे मार्गदर्शक विकासजी गावकर यांचंसुद्धा मैदानाच्या दिशेने मान्यवर कक्षाच्या दिशेने आगमन होत आहे. सन्माननीय विकासजी गावकर आणि सौभाग्यवती वैशाली गावकर मॅडम, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेत कोकण नाऊचे संचालक ओमकार गावकर यांची प्रतीक्षा आहे, मात्र कार्यबाहुल्यामुळे ते यावर्षी येऊ शकले नाही आहेत. पण ओमकार, आपल्यापर्यंत आमचा आवाज, आमच्या शुभेच्छा नक्की जातील. गावकर सर, गावकर मॅडम, या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. हॅलो 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 चेक. यावेळी भरकटलेला चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा, स्वैर चेंडूचा इशारा. हॅलो हॅलो. यावेळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावफलकावर धावसंख्या पोहोचते 44 धावा. 44 ऑन दी बोर्ड. 44 लॉस ऑफ 5 विथ विकेट. काय होईल या सामन्यात? खरोखरच रंजकता, रोमांचक सामना होईल का? यावेळी उडवलाय चेंडू हवेत, बबल नाईक चेंडूच्या खाली. येस, सेफ हँड टिपला जातोय झेल. माघारी परतावं लागेल.
वरेनियम विकेट. बाळा मडगावकर बॅक टू दी पॅव्हेलियन. आणि आपण स्क्रीनवर बघतोय या कोकण नऊच्या संचालिका वैशाली गावकर मॅडम, त्याचबरोबर त्यांच्यासोबत विकास गावकर सर देखील आहेत, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या पुढाकारातून, ज्यांच्या सहकार्यातून वरेनियम कोकणगाव प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. गेली 4 वर्ष हे उत्कृष्ट आयोजन, राष्ट्रीय दर्जाची ही स्पर्धा, आणि याचा आनंद आपण घेतोय. प्रत्यक्षरित्या आनंद घेण्यासाठी वैशाली मॅडम त्याचबरोबर विकास गावकर सर देखील उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि सर, कोकण आणि क्रिकेटचं नातं सांगायचं राहिलं, पाण्यात बसलेली म्हस आणि टीव्ही बघू बसलेली बाई कधी उठात हेचो नेम नाही, आणि क्रिकेट सारखं दुसरं गेम नाही. कोकणसाठी हे नातंच तसं आहे. यावेळी फसलेला फटका आणि एक विकेटच्या मार्गावर. येस, दॅट शुड बी टेकन. बाबू गवस बॅक टू दी पॅव्हेलियन. आणि या इनिंग मध्ये आतापर्यंत बाद झालेले गडी 6 आणि त्यापैकी 7 गडी बाद झालेत, आणि त्यापैकी 5 गडी सुहास पवार या गोलंदाजाच्या नावावर. खूप सुंदर गोलंदाजी. ज्या विश्वासानं पाचारण केलं होतं राजाराम वॉरियर्स तळोडे संघानं ओव्हरसीज च्या रूपात, त्या नावाला साजेशी कामगिरी. मगाच्या सामन्यात वाटलं होतं कुठेतरी थोडासा भरकटलाय की काय, परंतु अनुभवी खेळाडू आहे. ओव्हरसीज खेळाडू अगदी सहजरित्या कोणालाही उचलून आणलं जात नाही. ज्याच्याकडे ती काबिलियत आहे, ज्याच्याकडे ती क्षमता आहे, तीच क्षमता दाखवतो. यावेळी कमबॅक करण्याची क्षमता सुहास पवार. धावफलक स्थिरावलं जात आहे 44च्या आकड्यावर. उर्वरित मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कदाचित सरेंडर करणारी धाव, आणि आणखी एक विकेट. कौतुक करावं लागेल, गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. खरोखरच सुहास पवार 1 षटकार खर्च करतोय आपल्या आतापर्यंतच्या 11 चेंडूंमध्ये, आणि तब्बल 5 गडी गारद करतोय. आणि आता शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज 23 बांदा एक्सप्रेस यावेळी फलंदाजीसाठी उतरलाय मैदानात. सिद्धू मोर्ये. सिद्धू मोर्येची देहयष्टी, शरीरयष्टी बघितल्यानंतर, बॉडी लँग्वेज बघितल्यानंतर असं वाटणार नाही. ओ हो, यावेळी पुढे सरसावत मारलेला फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून आर पार. वरेनियम षटकार. इट्स मॅक्सिमम. पहिल्या 3 गड्यांपर्यंत धावसंख्या चांगली होती, तदनंतर 4था गडी बाद झालाय 42 आकड्यावर, 5वा गडी देखील 42 आकड्यावर, 6वा गडी 44, 7वा गडी 44, 8वा गडी 44. आणि इथे कुठेतरी सुहास पवारची कामगिरी महत्वपूर्ण ठरली, आणि त्याचमुळे की काय संघ 50 धावांपर्यंतच मजल मारू शकला. कारण पहिल्या 2 षटकात झालेली चांगली सुरुवात मात्र सुहास पवारने 3ऱ्या षटकापासून उधळून लावली, आणि तदनंतर मात्र 51 धावांचं लक्ष. हे 51 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं पार केलं जात आहे, काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता तो गोलंदाज असेल जो 51 धावांच्या या गाडीला रोखण्यात यशस्वी ठरेल, ब्रेक लावण्यात यशस्वी ठरेल, की दुसऱ्या बाजूनं भरभक्कम फलंदाजांची फळी असलेला राजाराम वॉरियर्स तळवडे 51 धावा सहजरित्या बघता बघता पूर्ण करतोय आणि चॅम्पियन्स म्हणून आपलं नाव करतोय. कोणता संघ बाजी मारतोय, काय घडतंय, काय बिघडतंय. वरेनियम कोकणगाव प्रीमियर लीग 2024 चा मेगा फायनल महाअंतिम मुकाबला. कोण जिंकेल, कोण हरेल, कोणता असेल बेस्ट बॅट्समन, कोणता असेल बेस्ट बॉलर, ऑलराऊंडर, बेस्ट फिल्डर, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा सामना. अगदी शेवटची 5 षटकं, शेवटचे 51 रन,
काय घडेल काय बिघडेल ऐकूया आवाज. मॅन फ्रॉम वालावल कुडाळ आमचे मार्गदर्शक आणि अगदी जवळचे मित्र सर बादल चौधरी आपल्या भेटीसाठी येत आहेत. ऐकूया आवाज सर बादल चौधरी. आणि मी सिद्धू परब या स्पर्धेत संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतोय. विकास गावकर सर, आपली टीम, आपले देखील खूप खूप आभार आणि सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सिद्धू, धन्यवाद सचिन. हॅलो, साऊंड बघ. संध्याकाळच्या सत्रात परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. कोकण 9 चॅनेलच्या tenniscricket.in सावंतवाडी केंद्रावर वरेण्यम कोकण 9 प्रीमियर लीग 2024च्या महाअंतिम सामन्यात तुमचं सगळ्यांचं स्वागत. स्पर्धेचा ह्या चौथा वर्ष, चौथा पर्व, को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन. पहिला बक्षीस रोख रुपये 75,000, एक आकर्षक खास बनवलेली क्रिस्टल ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रुपये 30,000. उपविजेते पदासाठी एक सुंदर आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट विकेट कीपर, बेस्ट फिल्डर या सगळ्यांसाठी ट्रॉफी प्लस कॅश प्राइज. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सुंदर आकर्षक भेटवस्तू आणि चषक. आणि त्याचबरोबर अंतिम विजेत्या संघाच्या संघ मालकासाठी एक स्पेशल गिफ्ट. स्क्रीनवर आपण बघतो ज्यांच्या माध्यमातून या सुंदर स्पर्धेचं आयोजन कोकण 9 चॅनलचे सर्व संचालिका सौभाग्यवती वैशाली गावकर मॅडम, त्यांच्या समवेत कोकण 9 चॅनलचे संचालक संस्थापक सन्माननीय विकासजी गावकर, त्याचप्रमाणे राजाराम वॉरियर्स तवडे संघाचे मालक विकास गावडे यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. गेली 4 वर्ष कोकण 9 प्रीमियर लीग, कोकणची मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची स्पर्धा. पॅन्डेमिक पिरियडमध्ये सुद्धा मालवण बोर्डिंग मैदानावर कोकण 9ची स्पर्धा संपन्न झाली. आणि ज्यावेळी पॅन्डेमिक पिरियडमध्ये म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये मालवणमध्ये स्पर्धा संपन्न होत होती, तेव्हा त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं की संपूर्ण भारतामध्ये फक्त एकमेव स्पर्धा चालू होती जी यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली जात होती. आणि त्या स्पर्धेसाठी बरेच कष्ट कोकण 9च्या पूर्ण टीमने घेतले होते. मैदानावरील प्रेक्षकांसह खेळाडूंपासून सगळ्या टीमच्या आणि त्यानंतर खेळाडूंना मैदानावर संधी दिली होती. तर अशी स्पर्धा ज्यांनी भरवली त्या कोकण 9ने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला. यावर्षी वरेण्यम कोकण 9 प्रीमियर लीग 2024 महाअंतिम सामन्याचा पहिलो चेंडू, बेस्ट ऑफ 3 चो नियम आणि पहिल्या चेंडूवर दाजी नायकाचो वरेण्यम चौकार. कोकण 9च्या स्पर्धेसाठी वेगवेगळी वैशिष्ट्य. यावर्षी महाअंतिम सामना बेस्ट ऑफ 3च्या नियमानुसार आणि पॉवर प्लेसाठी ह्यो जो पहिलो पॉवर प्ले तुम्ही बघता ह्यो असा वरेण्यम पॉवर प्ले. 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये पहिल्या आखांड्याच्या आतमध्ये. आणि असो ह्यो आगळो वेगळो पॉवर प्ले. या पाठोपाठ तुमका बघूक मिळतलो दुसरो पॉवर प्ले जो ओळखलो जाता कोकण 9 पॉवर प्ले या नावान. आणि ज्या ओव्हरमध्ये 9च्या 9 खेळाडू पहिल्या आखांड्याच्या पहिलाडी. त्यानंतर अजून एक बॅटर चॉईस पॉवर प्ले बेस्ट ऑफ 3च्या नियमानुसार महाअंतिम सामनो टाय झालो तर सुपर ओव्हर आणि उन्हाळी आणि पावसाळी अशा दोन्ही सत्रासाठी या स्पर्धेची आखणी. अशी ही सुंदर आगळी वेगळी मानाची अभिमानाची स्पर्धा वरेण्यम कोकण 9 प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे. 50 धावा पहिली फलंदाजी करताना बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघान जमवले. आणि या 50 धावामध्ये जॉनी फर्नांडिसचो एक वरेण्यम षटकार 9 धावा, रंजन केणीचो एक वरेण्यम षटकार 1 चौकार 14 धावा, शिवराम रेडकर उर्फ जीजीचो एक वरेण्यम षटकार, राजा नाटेकरचो एक वरेण्यम षटकार, सर्वेश सावंतचो शेवटच्या चेंडूवरचो वरेण्यम षटकार. या सगळ्यांच्या जोरावर 5 ओव्हरीमध्ये 10 धावांची सरासरी राखत अर्धशतक फलकावर पाठलाग चालू असा. 51 रन्सांचो होडावडे गावचे 2 दर्जेदार खेळाडू मैदानावर सलामीची जोडी, एक भायले अंगण आणि एक भितुरले अंगण. पण या दोघांवर जबाबदारी असलेली 51 रन्सांची नांगरणी या दोघांका करूची असा. आणि त्यासाठी या पहिला जोत मैदानार दाजी नाईक आणि बबल नाईक. दाजी नाईकाचो फटको चाबूक शॉट फाईन लेगच्या दिशेन फक्त 1 रन. संपूर्ण स्पर्धेत दाजी नाईकान अक्षरशः धावांचो रतीब घातलो. ज्याप्रमाणे
दुपटी म्हस आल्यानंतर जसो दुधाचो रतीब घातलो जाता अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेत 100 पेक्षा जास्त धावा फटकावणारो दाजी नाईक ह्यो या स्पर्धेतलो पहिलो खेळाडू. सध्या 124 रन्सावर आणि त्याच्या पाठोपाठ दाजी नाईक, त्या पाठोपाठ बबल नाईक, गोपाळ बाटा हे सुद्धा या यादीत समाविष्ट. जी रेडकर ह्यो सुद्धा बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाचो खेळाडू बेस्ट बॅटरच्या यादीत. बघूया स्पर्धा संपल्यानंतर ह्यो किताब कोणाच्या नावावर जातलो. सध्या बबल नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेन. आखो टप्प्याच्या चेंडूवर हुकचो फटको मिड विकेटच्या दिशेन. पंचांचो इशारो डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. आपण बोला तो बोला 50 तोला वरेनियम षटकार. धावसंख्या 14 रन्सावर पाठलाग चालू आहे 51 रन्सांचो. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण बघितला 71 रन्सांचो पाठलाग बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाविरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे संघान जेमतेम 3 षटकामध्ये पूर्ण केलो. चौथ्या ओव्हरीत टार्गेट चेस केला. या मॅच मध्ये काय होताला काय बिघाडताला. सर्कल क्लिअर करत चेंडू लॉंगॉनच्या दिशेन पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर रोलिंग 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 वरेनियम चौकार. पहिल्या षटकामध्ये एक सुंदर पाया, पहिल्या ओव्हरीची संगता. धावसंख्या 18 रन्सावर जेचो पावो बरो तेचो इमलो खरो अशी एक मालवणी म्हणा. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस वारकरी संप्रदायातला हे वाक्य. आणि आज 51 रन्सांचो पाठलाग करून ह्यो मानाचो वरेनियम कोकण 9 प्रीमियर लीगचो चषक जिंकण्यासाठी 51 रन्सांचो पाठलाग करण्यासाठी पहिल्या ओव्हरीत पावो घातलो 18 रन्सांचो दाजी नाईक आणि बबल नाईकान. दाजी नाईक आणि बबल नाईक होडावडा गावचे हे 2 खेळाडू मैदानावर. आणि त्याच वेळी सावंतवाडी तालुक्यातले काही गुणवान खेळाडू नेमळे गावचो अरविंद नेमळेकर तुमका दिसता. सध्या बांदा गावचो सिद्धू मोर्ये शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन. मळगावचो रंजन केणी शॉर्ट मिडॉनच्या दिशेन. राजा नाटेकर ह्यो सुद्धा मळगावचो. जी रेडकर लंगॉनच्या दिशेन. सर्वेश डीप मिड विकेटच्या दिशेन. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन कारिवड्याचो सिद्धेश. आणि विकेट किपर मॅन फ्रॉम आरोंदा. ह्या नाव सगळ्यांच्या परिचयाचा जॉनी जॉनी येस बटा या वाक्य ज्या जोडीसाठी आम्ही वापरायचो त्या जोडीचो खेळाडू जॉनी फर्नांडिस. फुलटॉस मनगटी पटको राजा नाटेकरच्या कपडावरसून रंजन केणीच्या दिशेन 1 रन्सावर फक्त समाधान. दाजीक माहिती आहे संध्याकाळच्या सत्रात बबल नाईक आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी करता आणि त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत मेन हिरोच्या भूमिकेत असणारो दाजी नाईक या सामन्यात मात्र साइड हिरोची भूमिका आपल्याकडे घेऊन हिरोची भूमिका बबल नाईकाकडे देताना. सिद्धू मोर्ये बांदा एक्सप्रेस. संपूर्ण स्पर्धेत सिद्धून गोलंदाजीच्या जोरावर खूपच प्रभावित केला असो ह्यो खेळाडू. एक मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, ताकदवान फटक्याचा प्रयत्न. एकेरी धाव 1 रन्सांनिशी 20 रन्सावर पोचणारो स्कोर. 51 रन्सांचो पाठलाग 5 षटकांचो सामनो. 5 षटकात 50 धावा विजयासाठी 10.20 ची सरासरी राखणं गरजेचा. सुरुवात तर खूप सुंदर झाली. पहिल्या ओव्हरीमध्ये तब्बल 18 धावा खर्च केले. दत्तू सावंत जो या स्पर्धेसाठी आयकॉन खेळाडू म्हणून समाविष्ट उडालेलो कारंजो दाजी नायकाचो सर्वेशच्या दिशेन. संघाचो कर्णधार सर्वेश काहीची चूक न करता आपल्या संघासाठी भरीव कामगिरी, भरीव योगदान. पहिल्या विकेटचा पतन दाजी नाईक बॅक टू द पॅव्हेलियन. वरेनियम विकेट, मोठी विकेट, प्राइज विकेट. पण या विकेट नंतर अजून थोडा टेन्शन वाढताला बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाचा. कारण दुसऱ्या बाजून राजा वॉरियर संघाचो हुकमी एक्को द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग, द स्लो पॉइझन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा मैदानात पावला टाकताना. धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर. दाजी नायकाची खेळी झाली समाप्त. संपूर्ण स्पर्धेत एकमेव अर्धशतकासह दाजी नायकान फटकावले 25 धावा आणि म्हणानच 125 धावा. दाजी नायकासाठी एकदा टाळी वाजव. या संपूर्ण स्पर्धेत 125 धावा दाजी नायकाचे. आणि म्हणानच म्हटला जाता घरात भय बापाशीचो, घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो, दशावतारात भय संकासुराचो आणि क्रिकेटच्या मैदानावर भय होडावड्याच्या दाजी नायकाचो. दाजी नाईक माघारी इलो पण मैदानावर अजून बबल नाईक बाकी आणि त्याच्या सोबत गोपाळ बटा.
रन झाले 20, अजून 31 रन्सांची गरज. जवळपास 21 चेंडूंचो खेळ बाकी. बेस्ट ऑफ 3 च्या नियमानुसार ह्यो महाअंतिम सामनो पहिलो 1-1 सामनो बाबू स्पोर्ट सावंतवाडी राजाराम वॉरियर्स तवडे संघान जिंकलो. कोण असतलो या वर्षीच्या वरेनयम कोकण नाऊ प्रीमियर लीगचो मानकरी हे ठरवणारो ह्यो शेवटचो सामनो. बॅक टू द बॉलर सिद्धूक सन्मान देणारो फटको गोपाळ भटाकडसून. गोपाळ भटा ह्यो खेळाडू तसो जास्त कोणाक सन्मान देताना स्ट्रायकर एंड दिसणार नाही, पण ह्यो दिलेलो सन्मान सिद्धू मोरियेक. चालू असलेले षटक कोकण नाऊ पॉवर प्ले 9च्या 9 खेळाडू सीमारेषेवर. एक मात्र खेळाडू तुमका दिसतलो मिड विकेटच्या अगदी जवळ राजा नाटेकर ज्याचं नाव हलक्या हातान ड्राईव्ह केलो. सिद्धेश येता फील्ड करता तोपर्यंत एकेरी धाव. सिद्धेश केदार होतो संघाचो कर्णधार, पण या सामन्यात सर्वेश होतो संघाचो कर्णधार. काही कामानिमित्त सिद्धेश मैदानावर नव्हतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये सर्वेशने काही काळ जबाबदारी सांभाळली कॅप्टनशिपची. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन राजा नाटेकर डावखुऱ्या हाताच्या बबलसाठी. धावसंख्या 21. 51चो पाठलाग. लांब 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 खूपच लांब यो फटको. घोषित स्वरूपाचो 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 22 रन्सावर. पहिली 3 वर्षा मालवण बोर्डिंग मैदानावर संपन्न झालेली ही स्पर्धा यावर्षी सावंतवाडीच्या ऐतिहासिक भूमीवर. बेस्ट ऑफ 3 च्या नियमानुसार पहिले 2 सामने दोनही संघांनी जिंकले आणि त्यानंतर डिसाइडिंग मॅच मध्ये बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघान धावा जमवले. 5 ओव्हरीत 50. पाठलाग चालू असा 51चो. 2 ओव्हरीत रन झाले 22. 18 चेंडूंचो खेळ बाकी आणि उरलेल्या 18 चेंडूमध्ये 29 रन्सांची गरज. तर पहिल्या 3 वर्ष मालवणच्या ऐतिहासिक बोर्डिंग मैदानावर आपण ही स्पर्धा बघितली. पहिल्या वर्षी शेर्ले संघान ही स्पर्धा जिंकली. दुसऱ्या वर्षी सुयश होमस्टे मालवण या संघान जिंकलेली स्पर्धा. तिसऱ्या वर्षी राजाराम वॉरियर संघ होतो या स्पर्धेचो मानकरी. आणि ह्या चौथा वर्ष चौथा पर्व वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 4th एडिशन को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन. आणि या स्पर्धेत या वर्षी एक नवीन विजेतो मिळतलो की राजाराम वॉरियर्स तवडे संघ सलग दुसऱ्या वर्षी या मानाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या चषकावर आपला नाव करतलो. पंचांचो इशारो बॅटर चॉईस पॉवर प्ले. बॉलिंग मार्कवर नितेश परब. या मॅच मध्ये सिद्धू मोरियेच्या नावे अजून एक विकेट. हायएस्ट विकेट टेकरच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 8 विकेटसह सिद्धू मोरिये. शॉर्ट पिच. घोषित क्षेत्राच्या दिशेन सिद्धेश केदारने सोडलेले चेंडू 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्या 23 रन्सावर. एकेका रन्सान मोठोसो फरक पडायचो नाही. उलट 1-1 रन्स फायदेशीर होतलो कारण स्ट्राईक सुद्धा रोटेट होता. पाठलाग चालू 51 रन्सांचो. नितेश परब मॅन फ्रॉम चराठा. चराठा सारख्या एका छोट्याशा पण निसर्गरम्य गावचो ह्यो खेळाडू ज्यांनी सध्याच्या घडीक आपल्या नावाचा एक वलय तयार केला आणि त्यामुळे नितेश परब ह्या नाव सुद्धा सध्या टेनिस क्रिकेट जगतावर आदरान घेतला जाता. 23 ही धावसंख्या. ड्राईव्हचा फटको मिड ऑफच्या दिशेने सिद्धू मोरिये केलेला क्षेत्ररक्षण. थोडसो दिशाबद्ध जर थ्रो झालो असतं तर 19-20 रन आउट करण्याची संधी. आणि काय झाला नॉन स्ट्रायकर एंडवर. बघूया पंचांचो काय आता इशारो. पंचांचो इशारो. रुको सबर करो कॅमेरामॅन फोकस करो. बबल नायकाची पावला डगआउटच्या दिशेने वळलेली. ही निराशा बराच काय सांगान जाता. आणि म्हणान कॉमेंट्री बॉक्स मधून आपण सांगत असतो या मोठ्या खेळाडूंका रन्स फटकावण्यासाठी पाठवलेले असतात, रन्स चोरण्यासाठी नाही. काय झालं या चेंडूवर. डायरेक्ट हिट. पहिल्यांदा सिद्धू मोरियेचो थ्रो चुकलो पण त्यानंतर झालेलो बॅकअप. डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि पंचांचो इशारो. इट्स टी आउट. बबल नाईक डगआउटच्या दिशेने मालवणी भाषेत रावणेच्या दिशेने. सामन्यात अजून एक ट्विस्ट सेट असणारो बॅटर बबल नाईक डगआउट मध्ये परतताना. दुसऱ्या विकेटचा पतन. राजा नाटेकरचा होतो ह्यो डायरेक्ट हिट. प्रचंड ताकद असा राजामध्ये. 6.25 फूट उंची, जवळपास 85-90 किलोचा वजन.
आकर्षक व्यायामाची देहयष्टी, मनगटामध्ये पायांमध्ये ताकद आणि या सगळ्याचा वापर करत एक ताकदवान हिट होती, डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने बबल नायकाचे यष्टे उद्ध्वस्त. नवीन फलंदाज कल्याणचो खेळाडू, आज कल्याणची सुभेदारी गाजवची लागतली. सुहास पवार यापूर्वीच्या इनिंग मध्ये केलेली कमाल, बाद झालेल्या 8 विकेट मधले 5 विकेट ज्यांनी आपल्या नावावर केले तो सुहास पवार. त्या सुहास कडसून या मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी अपेक्षित असतली. संघामध्ये समाविष्ट केला गेला सुहासला आयकॉन खेळाडूच्या स्वरूपात, आउटस्टेशन खेळाडूच्या रूपात, आणि सुहासने आपली उपयुक्तता मैदानावर सिद्ध केली. सध्या गोपाळ, नितेश चेंडू वेगवान वेगवान अतिवेगवान, बरकटलो चेंडू, वाईड बॉल. आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यात उसनो मागणारो शेजारी या म्हणीची आठवण करून देणारो वाईड +1 चो ह्यो चेंडू. 2 धावेनिशी धावसंख्या 26, 26, 51 रन्सांचो पाठलाग. तिसऱ्या षटकात नितेश परब. पुढचा चेंडू गोपाळ भटासाठी. अपीश ड्राईव्ह, फसलेलो फटको, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्न राजाराम गवस्सो अपुरो. 2 धावा पूर्ण. राजाराम गवसच्या एफर्टसाठी हे वाजलेले टाळी. राजा नाटेकर जर समोर इलो नसतो तर कदाचित राजाराम गवसने हे झेल पूर्ण केलो असतो, पण प्रयत्न खूपच सुंदर. 100 आउट ऑफ 100 फॉर एफर्ट्स. 28-28 या ओव्हरीतले शेवटचे 2 चेंडू बाकी. 51 रन्सांचो पाठलाग गोपाळ भटासाठी. नितेश परब वेगवान अतिवेगवान चेंडू, 22च्या रूपात 1 रन. ज्याप्रमाणे सुहास पवारने भेदक गोलंदाजी दाखवली ऑफस्टंपच्या बाहेर, अगदी तसोच नितेश परब सुद्धा. यापूर्वीच्या मॅच मध्ये दोनही बाजून बॉलरांची कत्तल झाली. 71 धावांचो पाठलाग अगदी सहज केलो राजाराम वॉरियर्स संघान. या इनिंग मध्ये दोनही बाजून बॉलरांची अक्षरशः झालेली कत्तल. पण या मॅच मध्ये मात्र बॉलर परत एकदा हवी होताना परत एकदा सिद्धू मोरियाची कमाल. फक्त 4 धावांचो खर्च. या ओव्हर मध्ये नितेश परबची कमाल. आतापर्यंत 7 धावांचो खर्च, 1 रनआउटची सफलता. तिसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू. स्टिअर केलो चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. सामनो आणि स्पर्धा जरी टेनिस बॉलची असली ना तरी अरुण घाडीसर बघून असा वाटतं की जणू काय लेदरची गोलंदाजी, त्याच दर्जाची गोलंदाजी. शिल्लक चेंडू 12 आणि रन्सांची गरज 21. 12ची पलटी. काही वेगळ्या खेळातले वेगळे शब्द, जसो खेळाडू असा कल्याणचो तो इलो मुंबईसून, हे सुद्धा काही वेगळ्या खेळातले शब्द. त्या खेळातल्या माहिरांका, त्या खेळाडूंका ह्याच्यातला जास्त डीप सांगण्याची गरज नसतली. फक्त एक लक्षात ठेवा, शिल्लक चेंडू 12, रन्सांची गरज 12ची पलटी 21. सिद्धू मोरिये 12 चेंडू 21 धावांची गरज. हायएस्ट विकेट टेकरच्या शर्यतीमध्ये गणेश कुबल 9 विकेटसह पहिल्या क्रमांकावर. सिद्धू मोरिये आणि सुहास पवार दुसऱ्या क्रमांकावर 8 विकेटसह. या मॅच मध्ये या ओव्हरीत सिद्धू मोरियन जर विकेट काढली तर मात्र बेस्ट बॉलरच्या शर्यतीत अजून एक ट्विस्ट तयार होतलो. धावसंख्या स्थिरावलेली. 3 ओव्हरीची समाप्ती. 30 धावा, 12 चेंडू 21 रन्सांची गरज. गोपाळ बटा सुहास पवार ही जोडी मैदानावर. 3 पॉवर प्ले झाले समाप्त. पहिलो वरेनियम पॉवर प्ले, दुसरो कोकण 9 पॉवर प्ले, तिसरो बॅटर चॉईस पॉवर प्ले. 5 खेळाडूंचा प्रोटेक्शन असताना डीप मध्ये तुमका दिसता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन रंजन केणी, लॉंग ऑनच्या दिशेन जीजी रेडकर, लॉंग ऑफच्या दिशेन राजाराम गवस, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन एक खेळाडू आणि मिड ऑनच्या दिशेन सुद्धा नितेश परब. सुंदर चेंडू, खरोखरच एकदा टाळी वाजवूया सिद्धू मोरियाच्या या चेंडूसाठी. लाजवाब चेंडू. सिद्धू, खरोखरच आज जी काय कामगिरी तू केलंस, अभिमान वाटलो की आमच्या सिंधुदुर्गात सुद्धा या लेवलचे गोलंदाज तयार होतात. फक्त सातत्य ठेवणं गरजेचं असा. शेवटचे 11 चेंडू शिल्लक, 21 रन्सांची गरज. हा
एका बॉलचा कौतुक केला, टाळी कमी वाजले, तवसर अजून एक कौतुक करण्यासारखं चेंडू. आता तर सिद्धू तुझ्यासाठी टाळी सुद्धा कमी पडतील. या लेवलची तुझी ही गोलंदाजी आणि कोणासमोर कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा. सलग 2 चेंडू निर्धाव, पोलांडे, कुवांडे आणि पडसार. 10 चेंडू 21 रन्सांची गरज. तिसरो चेंडू लॉंगॉनच्या दिशेन. जी रेडकर चेंडूवर येता, फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनसान धाव संख्या 31 रन्सावर. 31 धावा, 20 रन्सांची गरज. 9 चेंडू बाकी. संपूर्ण स्पर्धेत सिद्धू मोरियन आपल्या नावाची जी काय करामत मैदानावर दाखवली. आज बांदावासियांका अभिमान वाटतलो, आज सावंतवाडी तालुका वासियांका अभिमान वाटतलो की सिद्धू मोरिये आमच्या तालुक्याचो खेळाडू असा, सिद्धू मोरिये आमच्या बांद्याचो खेळाडू असा. अगदी तसोच जसो चराठ्याच्या नितेश परबने वेगवान गोलंदाजी दाखवली, ती सुद्धा महाराष्ट्रातल्या एका मातब्बर दर्जेदार खेळाडूंसमोर आणि मातब्बर संघासमोर. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. डावखुऱ्याचा जो सुहास स्ट्रायकर एंडवर. ह्या बॅटल बघण्यासारखे असताना ही लढाई बघण्यासारखी. या लढाईत या चेंडू पुरतो तरी सिद्धू मोरिये निष्प्रभ, कारण वाईड बॉलवर राजा नाटेकरची चूक आणि 22चो 1 रन. नाटा तुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे अशी सध्याची विकेट किपिंगची स्थिती. आणि ह्याचं कारण काय तर संपूर्ण स्पर्धेत अगदी सुंदर सहज विकेट किपिंग ज्यांनी दाखवली तो जॉनी फर्नांडिस थोडंसं जखमी झाल्यामुळे विकेट किपिंगची जबाबदारी राजा नाटेकरवर. पण राजा नाटेकर सुद्धा दर्जेदार विकेट किपर असा. सावंतवाडीच्या आणि दोडामारच्या 1 लाख रुपयांच्या नगराध्यक्ष चषक स्पर्धेत राजा नाटेकरने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवलेली. आज यष्टीरक्षणाची कमाल दाखवलेली. आज राजा ती कमाल तुका दाखवची लागतली. बॉलिंग मार्कवर सिद्धू मोरिये आणि आता स्ट्रायकर एंडवर सुहास पवार. धावसंख्या 23. धावसंख्या स्थिरावली 23. 51 33. पसलेलो फटको. गोलंदाज नितेश क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचा पतन आणि या एका विकेटसह सिद्धू मोरिये हायएस्ट विकेट टेकरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर. एकदा टाळी वाजवूया सिद्धूसाठी. जरा पाणी घेऊन चला लवकर. फक्त 4 मॅच मध्ये हे विकेट असत आणि त्यामुळेच म्हणायचा लागला की पहिल्या क्रमांकावरील सिद्धूसाठी पाण्याची गरज असा. एक रोमहर्षक सामनो. संघ मालक तर टेन्शन मध्ये असत, पण आमचे पाडगावकर काका सुद्धा टेन्शन मध्ये थोडेसे. काका काय काळजी करू नकात, अजून येळ बाकी असा आणि खेळ बाकी असा. येळ बरो त्याचो खेळ बरो. यार येळ आणि शिगम्यार खेळ. तेहत्तीस 33. पाठलाग 51 रन्सांचो. 51 धावसंख्येचो पाठलाग आणि धावसंख्या स्थिरावली 33 रन्सावर. शेवटचे 8 चेंडू बाकी. खैच्याही क्षणी या सामन्याचा निकाल बदलू शकणारे 2 खेळाडू मैदानावर अजून असत. रंजन केणी आणि राजन केरकर, माफ करा, आणि गोपाळ बटा. ज्या राजन केरकरने नुकतीच संपन्न झालेली मांद्रेम भंडारी बॉयज आयोजित भंडारी चषक 2024च्या स्पर्धेत कमाल धमाल केली. एक हरलेलो सामनो ज्याने आपल्या संघाक वेंगुर्ला संघाक 1 हाती जिंकून दिलो. अंतिम फेरीचे दरवाजे उघडून दिले तो राजन केरकर उर्फ डिकी मैदानावर. सिद्धू मोरियेचे शेवटचे 2 चेंडू क्रुशियल, महत्वाचे 2 चेंडू. वेगवान चेंडू, हलकेच अपील, जोरदार अपील, रन आउट करण्याची संधी. आणि काय झाला या बॉलवर. लेग बायचो 1 रन. जोरदार अपील होता, पण पंच गोट्या कारिवडेकर यांची करडी नजर, कारण लेग बिफोर देण्यासाठी पंचांकडे असता अगदी थोडं वेळ, फ्रॅक्शन ऑफ द सेकंड. आणि या फ्रॅक्शन ऑफ द सेकंड मध्ये 6 गोष्टी पंचांका बघूचे लागतात लेग बिफोर विकेट देण्यासाठी. सगळ्यात पहिली, डिलिव्हरी व्हॅलिड होती की नाही, चेंडूचो टप्पो लेग स्टंपच्या बाहेर होतो की नाही, पिचिंग लाईन मध्ये होता की नाही, बॅटची एज होती की नाही,
हॉकिंग ट्रॅव्हल बॉल यष्ट्याच्या दिशेने करी होतो की नाही आणि या सगळ्यानंतर अपील होता की नाही हे 6 गोष्टी बघितल्यानंतरच पंच आपला निर्णय देतात. पण या सगळे 6 गोष्टी बघण्यासाठी वेळ किती असता? फ्रॅक्शन ऑफ द सेकंड. यावेळी उडालेलो कारंजो, अजून एक खेळाडू फिल्डर चेंडूच्या खाली. राजाराम गवस यापूर्वीच्या चेंडूवर राजाराम कडून सुटलेलो झेल, पण त्या झेलची परतफेड केली राजाराम गवसने. सिद्धू मोर्ये बांदा एक्सप्रेस संपूर्ण स्पर्धेत फक्त 4 सामन्यात 10 विकेट घेऊन हायएस्ट विकेट टेकरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर. एकदा टाळी वाजवूया बांदा एक्सप्रेस, सावंतवाडी एक्सप्रेस, सिद्धू मोर्येसाठी. सामनो शेवटच्या ओव्हरीमध्ये गेलो. ह्यो सामनो रोमहर्षक नक्की होतलो. बेस्ट ऑफ 3 चो ह्यो सामनो. पहिलो सामनो जिंकलो बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघान. दुसऱ्या सामन्यात झाली पलटवार. राजाराम वॉरियर्स तळवडे संघान जिंकलो सामनो. तिसऱ्या सामन्यात बाबू स्पोर्टने टॉस जिंकून घेतली बॅटिंग, केले 50 रन, 51 रन्सांचो पाठलाग. 4 ओव्हरी समाप्त झाले 34 रन्सावर. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 17 रन्सांची गरज. 6 चेंडू 17 धावा. बॉलिंग मार्कवर अरविंद नेमळेकर, नेमळे गावचो ह्यो गुणवान खेळाडू. ज्या मराठा ब्रँडचे टाइल्स, ज्या मराठा ब्रँड्सची कौला गेली अनेक वर्ष उन्हा पावसून तुमच्या आमच्या घरांची राखणदारी करतात. ती मराठा ब्रँडची कौला ज्या गावामध्ये बनतात तो गाव म्हणजे नेमळे आणि त्या नेमळे गावचो खेळाडू अरविंद नेमळेकर. 6 चेंडू 17 धावांची गरज. मैदानावर द टर्मिनेटर राजन केरकर उर्फ डिकी. क्षमता असा राजनमध्ये सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजून झुकवण्याची. 6 चेंडू 17 धावांची गरज. परत एकदा ही लढाई बघण्यासारखी. अरविंद नेमळेकर उर्फ विरुद्ध राजन केरकर. पुलटॉस मिड ऑफच्या दिशेन. जॉनी जॉनी, येस पापा. आज जॉनी येताना कोणाचा तोंड बघून इलो विचारू हरकत नाही. जॉनी येताना कोणाशी हात मिळवणी करून इलं, येताना कोणाशी व्हिडिओ कॉल करून इलं. विकेट किपिंग करताना कमाल, क्षेत्ररक्षण करताना कमाल, बॅटिंग करताना तर त्याही पेक्षा कमाल. अरविंद नेमळेकरच्या खाती विकेट आणि आपल्या घरच्या मैदानावर बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघ राजाराम वॉरियर संघावर थोडंसं वर चढवताना. शेवटचे 5 चेंडू 17 धावांची गरज आणि मैदानावर मॅन विथ गोल्डन आर्म गणेश कुबल. सातेरी कर्लीच्या मैदानावर सलग 4 वर्ष राधाकृष्ण पेडणेकरने कॅप्टन या नातान रोई स्पोर्ट संघासाठी विजेते पदाचो करंडक उचललो. या स्पर्धेत सलग 4 वर्ष मॅन ऑफ द टुर्नामेंटचो किताब ज्यांनी आपल्या डोक्यावर सजवलो तो छोटा पटाका बडा धमाका पॉकेट साइज डायनामाइट गणेश कुबल. मॅन फ्रॉम वेंगुर्ला स्ट्रायकर एंडवर. अरविंद नेमळेकर विरुद्ध गणेश कुबल. 34 धावा. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन फायनल मध्ये सलग 2 सामने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया संघाक हरवलेले भारतीय संघान पंच तुमचो निर्णय द्या आणि तुम्ही जाग्यावर चला. उशीर बरोच झालो. चला आपापल्या जागेवर चला, लवकर चला. बॅड लाईटचा अपील घेतला जाऊचा नाही आणि खेळाडूंका विनंती असा हे पंच MCA पॅनलचे ते लय पोचलेले असत. त्यांना कितीही खिजवला तरी ते आपलो डिसिजन बदलतीत असा काय माका वाटणार नाही. तुमची अवस्था मात्र खुळा भांटा वज्रा वांगडा असा होऊ शकता. नो चेंडू. उघडा डोळे बघा नीट. पुढचो चेंडू असतो फ्री हिट. फ्री हिटचो चेंडू घेऊन अरविंद नेमळेकर. गणेश कुबलसाठी धाव संख्या 35 रन्सावर. पुलटॉस फ्री हिटच्या चेंडूवर मिडॉनच्या दिशेन नितेश परब येता फील्ड करता 1 रन. एकेरी धावेनिशी धाव संख्या 36 हिस्टॉरिकल फिगर. ऐतिहासिक धाव संख्या म्हटली जाता या 36 रनचा. पाठलाग चालवा 51 चो. शेवटचे 4 चेंडू 15 धावांची गरज. स्टार अक्षय स्ट्रायकर एंडवर.
स्टार अक्षय मॅन फ्रॉम शिरोडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही मोजक्या खेळाडूंनी टेनिस क्रिकेटवर सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम केलो आणि ह्यो पराक्रम कर्नाटकामध्ये जाऊन ज्यांनी केलो तो अक्षय. सीधो साधो अक्षय. जीजी आजचो बर्थडे बॉय या चेंडू खाली होतो. जीजीन प्रयत्न खूप सुंदर केलो. झाडाच्या फांद्यांका लागलेलो ह्यो चेंडू आणि त्यामुळे इलेलो षटकाराचो निर्णय. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता जीजी रेडकरने दाखवलेली खिलाडू वृत्ती स्वतः डिक्लेअर केलेलो वरनियम षटकार. वाढदिवसा दिवशी जीजी साठी एकदा वाजवूया टाळी. जीजी तुझ्या खिलाडू वृत्तीसाठी तुझ्या वाढदिवसासाठी हे वाजलेले टाळी. वरनियम षटकार. धावफलक 3 चेंडू 9 धावांची गरज. अजूनही सामनो दोलायमान स्थितीत. अक्षयचो फटको लॉंग ऑफच्या दिशेन. यावेळी राजाराम गवस. राजाराम वॉरियर संघाच्या पराभवासाठी राजाराम याच नाव कारणीभूत होता की काय. राजाराम वॉरियर्स आणि या संघाविरुद्ध राजाराम गवसची कामगिरी. दर्जेदार क्षेत्ररक्षण अक्षय घाटवळ. षटकार मारणारो अक्षय. पुढच्या चेंडूवर तंबूच्या दिशेन घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देत. शेवटचे 2 चेंडू 9 रन्सांची गरज असताना मॅन फ्रॉम दाभोली सँडी कुंडेकर सातेरी कर्लीच्या मैदानावर 7 चेंडूत सलग 7 षटकार ठोकण्याचा पराक्रम ज्या खेळाडूच्या नावावर तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचो अष्टपैलुत्वाचो आविष्कार सँडी कुंडेकर. 2 चेंडू विजयाचं लक्ष्य 9 धावांनी दूर. अरविंद नेमळेकर विरुद्ध सँडी कुंडेकर. जर जीजीच्या कपाळावरती झाडांची फांदी नसती तर कदाचित ह्यो सेव होतो षटकाराचो. पण त्यानंतर जीजीन दाखवलेली खिलाडू वृत्ती. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर जाऊन ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाक बेस्ट ऑफ 3 मध्ये भारतीय संघान पराभूत केलेला आज या सावंतवाडीच्या भूमीवर राजाराम वॉरियर्स तवडे सारख्या मातब्बर संघाक पराभूत करण्याची कामगिरी बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघ करता की सलग दुसऱ्या वर्षी राजाराम वॉरियर्स संघ चषकावर आपला नाव कोरता. फुलटॉस चेंडूवर फसलेलो फटको उडालेलो कारंजो. फिल्डर चेंडूच्या खाली सिद्धेश केदार. सँडी कुंडेकरच्या विकेटचा पतन आणि अरविंद नेमळेकर ही सलग दुसरी विकेट. सँडी कुंडेकर गोल्डन डकचो मानकरी. शेवटचो चेंडू संघाचो कर्णधार म्हणून सिद्धेश केदार संघासाठी अष्टपैलू कामगिरी. आणि सचिन सिद्धेशच्या डोक्यावर असणारी पिवळी टोपी काहीतरी यगळा सांगान जाता. कारण सिद्धू तू जेव्हा मैदानावर नव्हत तेव्हा तुझो संघ हरलो पण तू परत इल आणि परत संघ विजयाच्या मार्गावर. ही पिवळी टोपी ह्यो रंग टोपयेचो असा की ह्यो पिवळो रंग लिंबाचो असा. सिद्धू नाही म्हणता पण मॅच झाल्यानंतर सिद्धूक विचारया किती शिरेचा असा. धावसंख्या 42. शेवटचो चेंडू 9 रन्सांची गरज. अरविंद नेमळेकर फक्त अतिरिक्त चेंडू सामन्याचा निकाल बदलूक शकता. जर ह्यो अतिरिक्त चेंडू पडलो तर समीर वेंगुर्लेकर कमाल करू शकता. शेवटचो चेंडू 9 रन्सांची गरज. निर्धाव चेंडू निशी सामन्याची समाप्ती. ग्रेट ग्रँड फिनाले बेस्ट ऑफ 3 च्या नियमानुसार वरनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 चो या वर्षाचो नवीन मानकरी नवीन विजेतो सावंतवाडीच्या या ऐतिहासिक सुंदरवाडीच्या भूमीवर आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघमालक बाबू सावंत यांच्या मालकीचा संघ अंतिम विजेतो आणि राजाराम वॉरियर्स विकास गावडे यांच्या मालकीचा संघ अंतिम उपविजेतो. थोडीशी विश्रांती आणि लगेच बक्षीस वितरण सोहळा प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी वरनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 पर्व 4 को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन. धन्यवाद.